नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते व आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास आषाढी पौर्णिमेनिमित्त असणार आहे. कारण येत्या 29 तारखेला 29 जुलै 2026 रोजी आषाढी पौर्णिमा आहे. तर पौर्णिमा म्हटलं तर विशेष तिथी मानली जाते. माता लक्ष्मींची अतिशय आवडती अशी तिथी आहे. तसेच या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा देखील आपण साजरी करणार आहोत. स्वामींना कसं गुरु बनवावं या संबंधीचा व्हिडिओ येणार आहे, तो चॅनलवर अपलोड होईल, तुम्ही तो बघू शकता. त्याचे नियम काय आहे हे देखील तुम्हाला अगदी सविस्तररित्या त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे. आता दर महिन्याला पौर्णिमा ही तिथी येत असते, अमावस्या ही तिथी देखील येत असते. आणि या दोन्ही तिथी जर म्हटलं तर आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष घालवण्यासाठी किंवा देवदोष जो आहे तो आपल्याला कधी कधी लागत असतो, तर तो घालवण्यासाठी देखील खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तर यामुळे आपल्याला घरासाठी उतारा देखील करायचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये असंच काही वास्तुदोष दूर करण्यासाठी एक छोटासा उपाय सांगितलेला आहे. तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त एक नारळाचा उपाय जो तुम्ही केला तर निश्चित तुमच्या घरातील एखादा जो मोठा वास्तुदोष आहे, त्यामुळे तुमच्या घरातील जी निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत मिळेल. तर अशा पद्धतीने उपाय करायचा आहे. आणि खास करून आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी नेमकं काय करायचं आहे हे संपूर्णरित्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर पौर्णिमा प्रारंभ कधी आहे, समाप्ती कधी आहे हे जाणून घेऊया. तर मंगळवारच्या दिवशी म्हणजे 28 जुलै 2026 रोजी पौर्णिमा प्रारंभ आहे सायंकाळी 6:18 आणि बुधवारच्या दिवशी 29 जुलै रोजी 29 तारखेला रात्री 8:04 पौर्णिमा समाप्त होत आहे. तर आता पौर्णिमा तिथी जी आहे ती आपल्याला बुधवारच्या दिवशी म्हणजेच 29 तारखेला साजरी करायची आहे. स्वामींना गुरु देखील आपल्याला 29 तारखेलाच बनवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी काही सेवा आहे ती 29 तारखेलाच करायची आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला सत्यनारायणाची पूजा मांडणी ही कधी करायची आहे, की जो आपण दर महिन्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण हा केला जातो. तो सत्यनारायण तुम्ही 28 व 29 तारखेला संध्याकाळच्या वेळेस करू शकता. कारण बघा, दोन्ही दिवशी आपल्याला प्रदोष काळामध्ये पौर्णिमा ही असणार आहे. त्यामुळे आपण दोन्हीपैकी एक दिवस सत्यनारायण हे करू शकतो. पण गुरुपौर्णिमे दिवशी केलं तर अतिउत्तम होईल. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी 28 तारखेला सत्यनारायण प्रदोष काळात केले तरी चालेल. आता हे दोन्ही प्रश्नांची उत्तरे होती, त्याची उत्तरे तुम्हाला मिळाली आहेत. आता ज्या महिला पौर्णिमेचं व्रत करतात त्यांनी कधी करायचं, तर अर्थात बुधवारी आपल्याला हे व्रत आहे ते करायचं आहे. आता आपली आजची जी मेन माहिती आहे ती आता तुम्हाला सांगायला सुरुवात करते. बघा, पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशा दोन्ही तिथी आहेत. आणि त्यामुळे आपल्याला या दोन्ही तिथींची विशेष काळजीही घ्यायची आहे. या दिवशी भरपूर सेवाही करायची आहे, जेणेकरून आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा भरभरून मिळेल. विष्णू भगवानांची कृपा आपल्यावर भरभरून होईल. बघा, जिथे लक्ष्मी मातेची सेवा केली जाते तिथे विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होतो. जिथे विष्णू भगवानांची सेवा होते तिथे लक्ष्मी माता आपोआप चालत येतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी दोघांची एकत्रित सेवा ही करायची आहे, ती म्हणजे सत्यनारायणाची सेवा. आता सत्यनारायण आपण प्रदोष काळात करत असतो, तर तुम्हाला या दिवशी सगळ्यात आधी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं. आता त्यानंतर सकाळपासून आपल्याला कुठली कामं करायची आहेत, तर बघा, सर्वप्रथम आपल्याला आपला मुख्य दरवाजा व उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आता तो स्वच्छ केल्यानंतर नेहमीप्रमाणे जसं आपण विशेष सणवाराला किंवा विशेष स्थितीला ज्या काही गोष्टी करतो त्या करायच्या आहेत. उंबरठा पुसून घेतल्यानंतर, दरवाजा पुसून घेतल्यानंतर दरवाजावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्याला देखील हळदीचं लेपन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक वगैरे काढून उंबरठ्याची आणि मुख्य दरवाजाची पूजा ही करायची आहे. स्वस्तिक काढल्यानंतर बाजूचे जे 4 टिपके आहेत आणि मध्यभागी ज्या काही एक टिपका देतो ते देखील आपल्याला द्यायचं आहे. आणि स्वस्तिकच्या बाजूला या साईडने 2 आणि दुसऱ्या बाजूने 2 अशा प्रकारे आपल्याला ज्या उभ्या रेषा मारत असतो त्या देखील आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने पहिलं स्वस्तिक मुख्य दरवाजावरती काढल्यानंतर पुन्हा त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या. जरी तुम्ही हळदी कुंकवाने स्वस्तिक काढलं असेल तरी आपल्याला पुन्हा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. घरामध्ये मांगल्याचं वातावरण कायमस्वरूपी राहू द्या अशी त्या स्वस्तिककडे प्रार्थना करायची आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता दिवा कोणत्या दिशेला लावावा किंवा कोणत्या बाजूला लावावा, तर घराच्या आतमध्ये प्रवेश करताय असं उभं राहायचं. आणि अशा पद्धतीनं आपण जेव्हा घराकडे तोंड करून उभे राहतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपण दिवा लावला पाहिजे. म्हणून मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला दिवा हा लावायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिवा हा लावायचा, हा तुमच्या लक्षात आलं असेल.
आता तो दिवा लावत असताना आपल्याला तुपाचाच लावायचा आणि त्यात 2 लवंगा व चिमूटभर हळद टाकायची आहे. पण जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल, अर्थात काही नाही गोष्टी होत नाही, इच्छा असूनही तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी काही हरकत नाही. पण मग तुम्ही त्यामध्ये 2 लवंगासुद्धा आणि चिमूटभर हळदही टाकायची आहे. आणि अशा पद्धतीने आपलं मुख्य दरवाजावरचं सगळं काम झाल्यानंतर आपल्या घरामध्ये देखील आपल्याला गोमूत्र मिश्रित पाणी, तसेच त्यामध्ये थोडंसं हळद चिमूटभर घालून हे पाणी देखील आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आणि अशा पद्धतीने आपलं घर पवित्र करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची. तुळशीची पूजा केल्यानंतर देखील तिथे आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. अशा पद्धतीने आपण त्या दिवशी देखील दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा लावा तरी काही हरकत नाही, पण शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा हा प्रयत्न करावा. आता हे झाल्यानंतर बघा, आपल्याला जो गॅसचा ओटा आहे, जी शेगडी आहे, तिची देखील आपल्याला वापरत आणण्यापूर्वीच पूजा करायची आहे. रोजच शेगडीची पूजा करणं आपल्याला शक्य होत नाही. पण अमावस्या, पौर्णिमा किंवा सणवार असेल तर त्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या शेगडीची पूजा ही करायची असते. तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, छानपैकी पूजा करायची, नमस्कार करायचा. अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहो अशी प्रार्थना करून मग आपल्याला पुढच्या कामाला लागायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळे अंगामध्ये पिवळे वस्त्र घालता येत असतील तर घाला आणि पिवळे आसन बसायला घ्या. त्यानंतर मग स्वामी महाराजांना ताम्हणामध्ये घ्या, पंचामृताने अभिषेक करा. दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती पण घ्या आणि ताम्हणामध्ये पंचामृताने आधी पाण्याने आणि परत पंचामृताने परत पाण्याने असे स्नान घाला. नंतर सर्व देवांनाही पंचामृताने स्नान घाला. ज्यांना शक्य होईल त्यांनी पुरुष सूक्ताचं पठण आवश्यक करा. गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुमच्या गुरूंची या दिवशी तुम्हाला जमेल ती सेवा अवश्य करायची आहे. अगदी 5 मिनिटाची का होईना सेवा अवश्य करा. आपल्या देवघरामध्ये शक्यतो अखंड दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीचा दिवा आपल्याला या दिवशी लावायचा आहे. अखंड दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही जोपर्यंत दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत राहिला तरीही चालेल, पण त्यामध्ये देखील आपल्याला 2 लवंगा या आवर्जून टाकायच्या आहेत. आता जी तुमची रोजची देवपूजा असणार आहे ती तुम्हाला करून घ्यायची, पण पौर्णिमेची जी विशेष पूजा असते त्यामध्ये काय तर तुम्हाला आवर्जून कुंकुमार्चन करायचं. श्रीयंत्रावर आपण जे कुंकुमार्चनची सेवा करतो ते अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असायलाच हवं. तुम्ही अजूनही घेतलं नसेल तर पौर्णिमा तिथी अतिशय उत्तम आहे, तुम्ही खरेदी करू शकता. तसेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या मुलीला देखील या दिवशी खरेदी करून देऊ शकता. अन्नपूर्णा माता अजूनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता. घरी आणून तिला अभिषेक घालून तिची प्राण प्रतिष्ठापना आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी करू शकता. आता ज्यांच्याकडे ऑलरेडी अन्नपूर्णा माता आहे त्यांनी अन्नपूर्णा मातेवर पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ. बघा, हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती तांदूळ अर्पण करायचे आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं. बघा, ही जी विधी आहे किंवा हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावीरित्या काम करत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय करू शकता. आता हे धान्य कशा प्रकारे अर्पण करायचं तर सगळ्यात अगोदर अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका ताटामध्ये काढून घ्यायची, तिला स्वच्छ धुवून घ्यायचं, अभिषेक करून घ्यायचा. पंचामृताने, दूध, पाण्याने असा जरी तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, कोरडी करायची, पुन्हा एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्यायची. प्लेटमध्ये काढल्यानंतर त्या प्लेटवर अगदी स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्यानंतर तिथे थोडंसं तांदूळ ठेवायचे आणि मग ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळावर ठेवायची आणि हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून आपल्याला तांदूळ हे सोडायचे आहेत आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तांदूळ हे अर्पण करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर धने असतील तर धने देखील तुम्ही अर्पण करू शकता. या व्यतिरिक्त काही ठिकाणी सप्तधान्य देखील अर्पण केलं जातं, ते जरी अर्पण केलं तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची छोटीशी सेवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केली, निश्चितच तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा जो तुटवडा आहे तो कधीच भासणार नाही. आता या धान्याचं काय करायचं तर तुम्ही तांदूळ घेतला असेल तर ते तांदूळ तुमच्या खाण्याच्या तांदळामध्ये मिक्स करू शकता. त्या तांदळाची लगेच खीर देखील बनवून प्रसाद देखील खाऊ शकता. सप्तधान्य घेतला असेल तर सप्तधान्याचेही तसंच आहे, तुम्ही ते लगेचच वापरात आणू शकता. काही ठिकाणी मासिक धर्माचे 4 दिवस पाळले जात नाही, त्यामुळे अगदी सगळ्या धान्यामध्ये हे धान्य मिक्स करण्यापेक्षा लगेचच त्याचा एखादा पदार्थ बनवून तुम्ही खाल्ला तर निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी हे चांगलं राहील. या व्यतिरिक्त ते जे आपले धने आहेत अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेले आहेत त्यातील थोडेसे धने काढून घेतले, एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवले तरी देखील आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासत असते ती भासणार नाही. किंवा आपल्याकडे जे काही
आपण कामधंदा करत आहोत त्याला यश मिळायला सुरुवात होईल. तसेच रात्री आपल्याला कापरासोबत 2 लवंगा प्रज्वलित करायच्या आहेत. प्रत्येक वेळेस आपण लवंग सांगत असतो कारण लवंग ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे, म्हणून आपल्याला लवंगाचा जास्तीत जास्त वापर हा पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर कापराच्या वड्या 4-5 प्रज्वलित करायच्या, त्यामध्ये 2 लवंगा टाकून द्यायच्या आणि महालक्ष्मीचा कुठलाही जर मंत्र तुम्हाला येत असेल तर तुम्हाला म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने तुमच्या घरातलं वातावरण हे चैतन्यमय करण्यासाठी हा प्रभावी उपाय ठरू शकतो. त्यासोबतच आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे तर ती अशा पद्धतीने नष्ट होत असते, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. त्यानंतर बघा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आवर्जून अर्घ्य द्या व सूर्याला अर्घ्य देणे हे बऱ्याच जणांना ठाऊक असतं, पण मनशांतीसाठी चंद्राला अर्घ्य देणं खूप गरजेचं आहे. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. जेव्हा आपले मन शांत असते तेव्हाच आपण कुठलेही काम संपादन करू शकतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. दूध आणि थोडंसं पाणी एकत्र करून आपल्या चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. चंद्राकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर चंद्राला आपण खिरीचं नैवेद्य दाखवून अशा पद्धतीने चंद्राची पूजाही करायची आहे. त्यासोबतच लक्ष्मी मातेला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा मग घरामध्ये तुम्ही खीर वगैरे बनवू शकता आणि असा कुठलाही एक पांढऱ्या रंगाचा पदार्थ नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचं पठण देखील आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचं असतं. तुम्हाला दिवसभर जप करायचा आहे. या दिवशी मांसाहार करू नका, काळे वस्त्र धारण करू नका, निंदा नालस्ती कोणाची करू नका, कोणाच्या हातचे परान्न या दिवशी खाऊ नका. मात्र प्रसाद खायला काही हरकत नाही. यानंतर बघा, घरावरून पौर्णिमेच्या दिवशी दही भाताचा किंवा नारळाचा उतारा हा आवर्जून करावा. याने देखील घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाण्यासाठी मदत मिळत असते. थोडासा दही भात घ्यायचा आहे. भात शिजवताना जेव्हा आपण उतार्यासाठी भात शिजवतो तेव्हा अगदी तेवढाच भात शिजवायचा, सगळा तो बाहेर वापरायचा आहे. खाण्यासाठी पुन्हा वापरात आणायचा नाही. त्यावर थोडंसं दही टाकायचं आणि हा बिना मिठाचा भात बनवायचा. आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस ओवळायचा आणि ते बाहेर कुठेतरी ठेवून द्यायचा. अशा पद्धतीने आपण दही भाताचा उतारा हा करू शकतो. नारळाचंही तसंच आहे. नारळही 7 वेळेस उतरून अशा ठिकाणी टाकून द्यायचा, तिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाचा अपघात होणार नाही. अशा पद्धतीने तो नारळ आपल्याला टाकून द्यायचा आहे. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. या पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये इडापिडा, दारिद्र्य, अडचणी कायमच्या संपतील. कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंना समर्पित असतो. नारळ जो असतो तो नकारात्मक ऊर्जा दूर करतो, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असतो. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, तुमच्या घरामध्ये प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, तुमच्या कष्टाला काही मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला पैशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नाला यश मिळत नाही, म्हणजेच आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत असतो, तेव्हा आपल्याला अपयशाचा सामना हा करावा लागत असतो. आणि गुरुपौर्णिमा हा दिवस आहे की या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह आहे तो मजबूत होतो. त्यासाठी आपल्याला हा नारळाचा उपाय हा करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या मुलांची, घराची तसेच पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. आपली सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तसेच स्वामींचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल. उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी विधिवत पूजा करून झाल्यानंतर यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. नारळ घेताना नवीनच तुम्हाला दुकानातून आणायचा आहे. नारळासोबत आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे, एक पिवळं फूल घ्यायचं आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबर वृक्ष म्हणजे उंबराचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. आता तिथे स्वामींचा मठ आहे, केंद्र आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला औदुंबर वृक्ष हा नक्कीच बघायला मिळेल किंवा तुमच्या घराच्या आसपास जर असेल तिथे तुम्हाला नारळ हा घेऊन जायचा आहे. जाताना तुम्हाला हळदी कुंकू अक्षता घेऊन जायचे आहे. सोबत तुम्हाला एक दिवा देखील न्यायचा आहे आणि एक लोटा जल पाणी सुद्धा घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम तो दिवा प्रज्वलित करायचा. जल तुम्ही घेऊन गेलेला आहात तर ते जल वृक्षाला अर्पण करा. यानंतर त्या वृक्षाखाली तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि हा नारळ तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. यानंतर हा नारळ आपण दोन्ही हातामध्ये घेऊन झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम द्राम दत्तात्रेयन स्वामी समर्थाय नमः.
हा मंत्र तुम्हाला 11 वेळा प्रदक्षिणा करताना 11 वेळा म्हणायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते संपवण्यासाठी मनोभावे तुम्हाला दत्तगुरूंना, स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे. औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. त्याला कल्पवृक्ष देखील मानले जाते आणि या झाडामध्ये साक्षात स्वामी दत्तगुरू निवास करतात. तसेच बघा, आपण गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर सुख, समृद्धी, आरोग्य आणि मनोकामना या पूर्ण होतात. गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मजन्मीची पापे नष्ट होतात. तसेच जेव्हा आपण उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा, हृदयविकार आणि इतर समस्या दूर होतात. हा वृक्ष शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि त्यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्या औषधातील दरिद्री, पैशाच्या अडचणी या कायमच्या दूर होत असतात. आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे. त्यावर असणारी खडी साखर आणि जे काही पिवळं फूल होतं तुम्ही ते घेतलं, ते फूल घेऊन तुम्हाला तुमच्या स्वामींच्या मठाजवळ किंवा घराजवळ जे केंद्र असेल, स्वामींचं दत्तांचं मंदिर असेल, तिथे तुम्हाला जायचं आहे. त्यांच्या चरणी तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे. नारळ अर्पण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला मनोभावे तुमची इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी, तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. असा हा छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. करून पहा. जो व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या सर्व मनोकामना हे स्वामी नक्कीच पूर्ण करतील. अनुभवसिद्ध उपाय आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून करा. जर तुमच्या घरात सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी देखील हा उपाय करू नये. इतर सर्व सदस्य हा उपाय करू शकतात. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या, त्या जेवढ्या तुम्हाला शक्य होणार आहे त्या तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. बघा, सातत्याने जेव्हा आपण काही गोष्टी करतो तेव्हा 100% आपला रिझल्ट मिळतो. आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, पवित्र होण्यासाठी मदत मिळत असते. जी व्यक्ती या सातत्याने गोष्टी करते तिला अनुभव नक्कीच मिळतो. तुम्हीही नक्की करून पहा आणि अनुभव घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.